नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं दासकृषीमध्ये. आपली पीवायक्यू सिरीज चालू आहे मित्रांनो. आता बॅच मध्ये पण हे लेक्चर आहेत आणि आपल्या युट्यूबला पण आहेत. कृषी सेवकचे 2023-24 चे जे पीवायक्यू आहेत तेच बघत आहोत. आपण पहिल्या लेक्चरमध्ये वर्गीकरण म्हणजे विषय आणि त्यावर प्रत्येक विषयावर किती किती प्रश्न विचारलेले होते ते सगळं बघितलेलं आहे आणि प्रश्नाचा दर्जा प्राथमिक लेवलला माहिती बघितली. आता प्रत्येक विषय त्या विषयावर आलेले प्रश्न आणि त्याचं सविस्तर स्पष्टीकरण हे सगळं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण. तर या संबंधितच आपले जे विषय आहेत जवळपास 10 विषय, त्यामध्ये सॉइल किंवा जमीन मृदा हा पहिला विषय आहे. त्यामध्ये पहिलं लेक्चर आपलं त्या दिवशीच झालं. आपल्या युट्यूबला पण पहिलं लेक्चर तुम्हाला मिळून जाईल. आता त्यामधीलच पार्ट 1 झालेला, तर पार्ट 2 आज सॉइल मधला. ठीक आहे. तर पार्ट 2 मध्ये आपल्याला जे राहिलेले प्रश्न आहेत ते सगळे यामध्ये बघून घ्यायचे आहेत. तुम्हाला परत एकदा माझं सांगणं, सॉरी, आता आपले सबस्क्रायबर खूप चांगल्या पद्धतीने वाढत आहे, पण तरी तुम्हाला आठवण काढून देतोय. मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये असं म्हणत ना की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ते तुमच्या भरोशावर सोडलेलं आहे, फक्त आठवण काढून दिली त्यामुळे तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. तर आता ही सिरीज आपली कंटिन्यूच राहणार आहे. बरेच जणांचे कमेंट होते सर कंटिन्यू ठेवा, कंटिन्यूच राहणार आहेत, कारण याचा फायदा पोरांना होणारच आहे. त्यामुळे जिथं फायदा तिथं दासकृषी, जिथं पोरांचा फायदा तिथं दासकृषी. तर बघा, सॉइल मृदा पार्ट 2 कृषी सेवक परीक्षेतील मृदा विषयावरील प्रश्न आणि त्याची सविस्तर उत्तरे या पार्ट मध्ये आपण बघणार आहोत. तर ठीक आहे. हा प्रश्न कशावर आहे? मायक्रोन्यूट्रिएंट, मुख्य अन्नद्रव्यावर. मित्रांनो, तुम्हाला कीवर्ड भेटला पाहिजे की प्रश्न कशावर विचारलेला आहे. तर मायक्रो किंवा मुख्य अन्नद्रव्ये म्हणजे इथं सर्वसाधारण तुम्हाला वर्गीकरणावर प्रश्न विचारलेला असं लक्षात आलं पाहिजे. कशावर? क्लासिफिकेशन, वर्गीकरण, वर्गीकरणावर, क्लासिफिकेशनवर प्रश्न विचारलेला आहे. एवढं तुमच्या लक्षात आलं की झालं. कारण याच पद्धतीनं तुम्ही मग तो अभ्यास करणार, तो तुम्ही सेल्फ स्टडी करणार. ठीक आहे. आपण क्लासमध्ये तर ह्या सगळ्या पीवायक्यू बेसवरच आपला सगळा क्लास आहे आणि आपल्या अभ्यासक्रमावर, त्यामुळे त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण आपले जे युट्यूबचे व्ह्यूअर आहेत त्यांच्यासाठी सांगतोय, हा जो प्रश्न बघितला ना, तुमच्या डोक्यात आला पाहिजेत का वर्गीकरणावर प्रश्न आहेत. त्यामुळे पर्याय काय आहेत, प्रश्न काय विचारला त्यापेक्षा ते महत्वाचं आहे. कारण या एका प्रश्नानं तुमचं भलं होणार नाही. तुम्हाला अनेक प्रश्न यावर निघू शकते. आज त्यांनी मुख्य अन्नद्रव्य विचारलं होऊ शकते, सूक्ष्म अन्नद्रव्ये उद्या चालू पुढच्या कृषी सेवकला विचारेल, विद्यापीठाच्या कृषी सेवकला विचारेल, त्यामुळे ते महत्वाचं आहे. ठीक आहे. प्रश्न बघून घेऊ आपण. मॅग्नेशियम, बोरॉन, झिंक, पोटॅशियम आणि कॅल्शियम हे पर्याय दिलेले आहे. तर त्यांनी विचारलं आहे मुख्य अन्नद्रव्य. मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे हे बघा, मायक्रो नाही, मॅक्रो आहे ते. त्यामुळे वाचताना पण कधी कधी मायक्रोच होऊन जाते. त्यामुळे स्पेलिंग कडे तुम्ही लक्ष द्या. मॅक्रो, हे मॅक्रो आहेत. ठीक आहे. तर मायक्रो असं आहे. त्यामुळे हे महत्वाचं आहे. इथं तुमचं कन्फ्युजन होईल, जिथं कन्फ्युजन होईल तेच सांगणार आहेत मी. कारण इथं आपले बेसिक पासून असलेले पण आहेत आणि एका वेगळ्या लेवलला गेलेले, म्हणजे 2 मार्कांना राहिलेले, 1 मार्कांना राहिलेले, तसे पण स्टुडंट आहेत. त्यामुळे सगळ्यासाठी हे लेक्चर महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे जिथं तुमचे प्रश्न जाणार आहेत, जिथं तुमच्या चुका होणार आहेत, ते सगळं व्यवस्थित सांगतो. त्याचं याचं उत्तर काय आहे मित्रांनो? पोटॅशियम आहे. पहिलं उत्तर समजून घ्या. पण इथं वर्गीकरण विचारलं आहे, त्यामुळे तुम्हाला वर्गीकरणावर भर द्यायचा आहे अभ्यास करताना. आता वर्गीकरण म्हणजे काय? तर मुख्य आणि दुय्यम म्हणजे प्राथमिक, दुय्यम आणि सूक्ष्म अशा प्रकारचं हे वर्गीकरण आहेत. आपण वर्गीकरण सविस्तर पद्धतीने बघून घेऊ. एकच मिनिट. ठीक आहे. तर बघा, एवढं काही शॉर्टमध्ये सांगतोय. प्राथमिक मुख्य अन्नद्रव्ये कोणते आहेत? एनपीके. ठीक आहे. दुय्यम कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. आता हे तुम्ही पण वाचू शकता, वाचून तुमच्या पण लक्षात राहील. पण तुमचं कन्फ्युजन कुठे होईल माहिती आहे का? तुमच्या वर्गीकरणामध्ये होईल. आणि प्रश्न पण वर्गीकरणावरच विचारलेला आहे. त्यामुळे इथं बघा प्रकार दिलेले आहेत, मुख्य, सूक्ष्म, आणि इथे आपण त्याचे उदाहरण दिलेले आहे 6 आहे. आता हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं, प्राथमिक मध्ये कोणते आहेत, दुय्यम मध्ये कोणते आहेत आणि सूक्ष्म मध्ये कोणते आहेत. आता तुमच्या एनपीके लक्षात राहतील, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे लक्षात राहतील, परंतु इथं कन्फ्युजन होईल. मॅग्नेशियम आणि हे मॅग्नीज, Mn, इथे कन्फ्युजन होईल.
त्यामुळे जिथं कन्फ्युजनचा पार्ट आहे तो वारंवार लक्षात ठेवा. बाकी मग इथे एवढं कन्फ्युजन होणार नाही. इथं तुम्ही इलिमिनेशन टेक्निकनं सगळं कॅन्सल करू शकता. आणि हे बघा सल्फर तुमच्या सर्वसाधारणतः लक्षात राहतील, पण इथं गंधक पण, मराठी त्याला गंधक पण म्हणतात. ठीक आहे. त्याचे कार्य जे आहेत, तर नायट्रोजनचे मुळात तुम्ही एक लक्षात ठेवा, याने ग्रीनपणा येतो, हे एक कीवर्ड आहेत. आणि प्रथिनांची निर्मिती, पाणी, हे सगळं तर येणारच आहेत. फॉस्फरस मुळांची वाढ, हे एक इथं कीवर्ड आहे. एटीपी दुसरा कीवर्ड आहे. पोटॅशियमचं कार्य काय, तर रोगप्रतिकार शक्ती, फळधारणा, फांद्या वगैरे, हे कीवर्ड आहेत. तर कीवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता पुस्तकामध्ये खूप सारं दिलेलं असते, पण त्यामधून पण कीवर्ड लक्षात ठेवायचं आहे, कारण तुम्हाला एलिमिनेशन टेक्निकनं आणि तुम्ही जर एकच अभ्यास किंवा जे तुम्ही वाचलेला तेच जर वारंवार वाचत राहिलं, रिवाइज करत राहिलं, तर तुम्हाला पेपर सोडवण्यामध्ये आणि मार्क्स आणण्यामध्ये म्हणजे सहजता येऊन जाते. सहजता, तुम्ही खूप इझिली मार्क्स आणू शकता. ते मार्क्सिझम बना, म्हणजे तुम्हाला मार्क्स आणायचे आहेत, नाही की यामध्ये पीएचडी करायची आहे. त्यामुळे तुम्हाला मार्क्स कसे आणायचे तेच आपण आपल्या लेक्चरमध्ये नेहमी बघत असतो. आपण गॅरंटी का दिलेली आहे 100+ मार्काची? यामुळेच दिलेली आहेत. त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही. तुम्ही कुठं कुठं चुकता, मार्क कुठं कटते, ते सगळं आपण ग्रुप डिस्कशनमध्ये, लेक्चरमध्ये आणि तुम्हाला पर्सनल पण सांगतच असतो. तर ठीक आहे. आता बाकी जे आहे तुम्ही ते वाचूनच घेणार. आता हे जे आहेत हे पण वाचून घ्या, बाकी एवढं काही नाही. हे आपली ट्रिक आहेत, चॉपकन्स, आणि हे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, हे सर्व हवा व पाण्यातून मिळते. हे सगळं सांगायचं काम नाही. आता तुम्हाला यामध्ये वर्गीकरणामध्ये फक्त हा भाग तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. हा भाग ठीक आहे. तर हे मॉलिब्डेनम आहे, हे क्लोरीन आहेत आणि हे निकेल आहेत. Cu म्हणजे तांबे, कॉपर, याला कॉपर पण म्हणतात. मराठीवाल्यांना सांगणं आवश्यक आहे, बऱ्याचदा कॉपर हे असं पण लिहिलेलं असते. आता तुम्ही शब्दामध्येच जाऊन राहिले, त्यामुळे मी प्रत्येक वेळी तुम्हाला शब्दांनाच खेळणार आहोत. तुमचा अभ्यास झालेला आहे बऱ्यापैकी, परंतु ते शब्द वेगवेगळे असल्यामुळे तुम्हाला तो क्वेश्चन क्रॅक होणं अवघड जात आहे. म्हणजे तुमच्या दिमागाला ट्रॅक होत आहे, परंतु क्रॅक होत नाही, कारण तो समजतच नाही, आकलन होत नाही ना. त्यामुळे, कारण तो गुगल ट्रान्सलेट झालेला आहे. त्याबद्दल आपण अजून सविस्तर नंतर बोलू. सध्या आपण इथं मॅग्नीज Mn आणि बोरान B, झिंक म्हणजे जास्त पण म्हणतात याला, आणि Zn म्हणून वापरतात. बाकी इथं सल्फर आणि हे मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि NPK. तर शियम जे आहेत, सियम म्हणजे मोठं म्हणजे हे गेलं जवळपास मुख्य अन्नद्रव्यामध्ये. शियम असं तुम्हाला काहीतरी एक होतंय ना, क्लिक होतंय, सियम आणि मॅग्नीज जी म्हणणारे कोण, म्हणजे हेच आपण लोक, कृषी सेवक लोक, तहसीलदार लोक, कलेक्टर लोक, सीएम समोर नेहमी जी म्हणतं. त्यामुळे हे मॅग्नीज, मॅग्नीज. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काहीतरी निमोनिक ठेवून लक्षात ठेवा, नाहीतर ते पेपरमध्ये परत गोंधळ चाल. सर आमच्या इथं लक्षात राहिले, पण पेपरमध्ये गोंधळणारच. त्यामुळे हे शियम आणि जी वाला जीएम. ठीक आहे. मॅग्नीज आणि मॅग्नेशियम. पुढे बघा, प्रश्न आहेत सेल्फ प्लगिंग, म्हणजे मशागतीवर प्रश्न होता. तुम्हाला इथं कळलं पाहिजे की मशागतीवर प्रश्न आहेत. तुम्हाला याची प्रॅक्टिस का करायची आहे, यावर प्रश्न भरपूर निघतात, परंतु प्रश्न कशावर आहेत हे अभ्यास करताना कळलं पाहिजे. आणि जमिनीवर पण आहेत. अशी कोणती जमीन आहे जी सेल्फ प्लगिंग होते? तेच विचारलं. सेल्फ प्लगिंग म्हणजे स्वतः नांगरणी. कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये पावसात फुगून आणि कोरड्या हंगामात मोठे तडके पडून स्वतः नांगरणी सेल्फ प्लगिंग होते? इन व्हिच सॉइल टाइप डज स्वेलिंग इन द रेनी सीझन अँड डीप क्रॅकिंग इन द ड्राय सीझन प्रोड्यूस सेल्फ प्लगिंग इफेक्ट? हा प्रश्न आहेत मित्रांनो. प्रश्न तुम्ही वाचू पण शकता, पण मी थोडक्यात सांगतोय काय विचारलं आणि तुम्ही अभ्यास कशा पद्धतीने फोकस करायला पाहिजे तेच. तर हे ऑप्शन तर आहेतच, ॲल्युव्हियल किंवा मग ब्लॅक, हे सगळं सांगण्यात मजा नाही. तुम्हाला उत्तर पण ब्लॅक आहेत हे पण तुम्हाला माहितीच राहते, पण प्रश्न कशावर विचारलेला आहे हे लक्षात ठेवा. प्रश्न मशागतीवर आणि जमिनीच्या प्रकारावर विचारलेला आहे. जमिनीचे प्रकार जे आहेत ना, अतिशय महत्वाचे आहेत. आपण कालच्या लेक्चरमध्ये पण बघितलंय, आणि परत एकदा सांगतो, सगळे सॉइलचे जास्तीत जास्त प्रश्न हे जमिनीच्या प्रकारावर किंवा सॉइलच्या टाईपवर फिरत आहेत. त्यामुळे ते लक्षात ठेवा. परत आता सविस्तर स्पष्टीकरण सांगतोय, कारण फ्रेशर पण आहेत, नाही तर तुम्ही वरवरच सांगत आहात. तर बघा, ब्लॅक सॉइल ही भारतातील महत्वाची सुपीक माती आहे. सुपीक
ब्लॅक साईल सुपीक आहे म्हणून आरामात तुमच्या लक्षात राहील, कारण तर चिकट जमीन आहेत आणि पाणी धारण क्षमता जास्त असल्यामुळे तिथं आपले कपाशी वगैरे चांगली येते. ठीक आहे. विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात हा सगळा भाग कपाशीचा आहे. कापूस, इथे कापूस पिकतात. ठीक आहे. कॉटन, आता परत इंग्लिशवाले पण आहेत, त्यामुळे दोन्ही बाजून आपलं चाललंय. तर काळी मातीचा सोय नांगरट गुणधर्म म्हणजे काय, तर माती कोरडी झाल्यावर ती आपोआप भिगाळते, क्रॅक डेव्हलप. त्यामुळे काय होते, मातीमध्ये हवा खेळती राहते आणि मातीचा स्वतःच नांगरणी होते ऑटोमॅटिक. कारण उन्हाळ्यात ती गरम झाल्यामुळे काय होते, आपोआप भिगाळते. तर नंतर याचे फायदे काय आहेत, अतिरिक्त नांगरणीची गरज कमी आहे, मुळांना चांगली हवा मिळते किंवा मातीची रचना सुधारते. हे सगळं तुम्ही वाचू पण शकता. ठीक आहे. फारसं यामध्ये रॉकेट सायन्स नाही. आता इथं वैशिष्ट्य पण ते पण सेल्फ प्लगिंग वाचून घ्या. आता इथं महत्वाचं काय राहील, कापूस. काळ्या मातीमध्ये कापूस हे पीक घेतलं जातं. इथे तुमचं PYQ, या PYQ वर इथे क्वेश्चन बनतो, त्यामुळे हे लक्षात ठेवा. जिथं का बरं कापूस का आहे तर ते बघा, पीक काळ्या मातीत उत्तम वाढते कारण खोल मुळांना भेगाळलेल्या रचनेचा फायदा होतो. हे याचं कारण आहे. कॉटन काळ्या मातीत किंवा आपण का म्हणत असतो, कारण काळी माती पीक आहे जवळपास 8-9 महिन्याचं. ऍक्च्युली ते 8-9 महिन्याचं पीक आहे आणि पुस्तकाच्या भाषेत मे मध्ये पेरणी होते, टोबणी होते आणि आपले शेतकरी जून मध्ये टोकतात प्रॅक्टिकली. तर तेव्हापासून तर जवळपास मार्च पर्यंत कापूस चालू असतो. काळ्या जमिनीमध्ये पाणी धारण क्षमता चांगली असल्यामुळे ते पीक चांगलं फुलतं. बोंडाची वाढ किंवा त्या झाडाची वाढ होऊन बोंड पकतात आणि त्यामुळे कापसाचं वजन पण आणि मुळाला खेळती हवा असल्यामुळे कापूस पण मोठ्या प्रमाणात होतो. म्हणजे चांगला वजनदार असते आणि एका पराठीला नाही म्हणता 100+ बोंड लागतात काळ्या मातीमध्ये. भरकीमध्ये जास्त लागणार नाही, हलक्या मातीमध्ये. कापसाबद्दल सांगतोय. तर ठीक आहे, अजून अदर मॅटर मध्ये चाललं जाईल आपण. भारतात आढळणारी माती, यावर प्रश्न आहेत. हे जे वर टाकलेलं आहे ना, भारतात आढळणारी माती, यावर प्रश्न आहे. तर इथं प्रश्नामध्ये काय म्हणतात, भारतातील मातीचा प्रकार जास्तीत जास्त कोणत्या प्रकारचा, म्हणजे या प्रकारचा आहे, तर ती आहेत गाळाची माती, ॲल्युव्हियल सॉइलचा. तर सॉइल टाईप मॅक्झिमम इन इंडिया हा प्रश्न आहे. या प्रश्नावर आता प्रश्न ऍक्च्युली खूप मोठा विचारलेला असतो. एक 2 ओळीचा मनात काहीतरी म्हणजे फापट पसारा असतो, नंतर मेन प्रश्न असतो. इथे फापट पसारा, सुरुवातीला फापट पसारा, नंतर मेन प्रश्न असा इथून विचारतो. आता सध्या ती पद्धत चालू झाली IBPS ची. त्यामुळे मेन प्रश्न आहेत, म्हणजे भारतात सर्वाधिक कोणती माती आढळते किंवा कोणती जमीन आढळते, ती गाळाची माती. हे उत्तर आहेत. ठीक आहे, उत्तर आहेत. परंतु इथं हा प्रश्न कशावर फिरलेला आहे, तर प्रश्न परत एकदा फिरलेला आहे तो आपल्या प्रकारावर, मातीच्या प्रकारावर. मातीचा प्रकार, जमिनीचा जो प्रकार आहे त्यावरच प्रश्न आहेत. त्यामुळे जमिनीचा प्रकार अतिशय IMP टॉपिक, अतिशय IMP सॉइल मधला पार्ट आहे. यावरच जास्तीत जास्त प्रश्न आहेत. हे सगळं आपल्याला व्यवस्थित क्लिअर करावं लागेल. ठीक आहे. नंतरचं सविस्तर स्पष्टीकरण बघा. जवळपास 40% जमीन गाळाचीच आहे. टोटल भारतातील टोटल 100% जमिनीपैकी काळी माती किंवा मग आपली वाळवंटी किंवा मग आपली जांभळी, आपली लॅटराईट वगैरे म्हणतो ते जांभी, ती या सगळ्या याच्यामध्ये सर्वात जास्त 40% आहेत. त्यामुळे लक्षात ठेवताना सर्वात जास्त ॲल्युव्हियल गाळाची 40% असं लक्षात ठेवा. तर प्रदेश तुमच्या लक्षात घेणं महत्वाचं आहे. मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलंय, हा जो गंगा यमुना ब्रह्मपुत्राचा भाग आहे ना, त्या भागामध्ये ही जमीन आहे. तो भाग म्हणजे कुठं, तर ते उत्तर प्रदेशमध्ये आहेत, बिहारमध्ये आहे, पंजाबमध्ये आहे, हरियाणामध्ये आहेत, पश्चिम बंगाल, आसाम, गुजरात व ओडिसाचा काही भाग. या सगळ्या भागामध्ये ॲल्युव्हियल सॉइल आहेत, कारण ही गाळाची आहेत. गाळ हा या नद्याद्वारे साचलेला असतो, जमा झालेला असतो. तर त्यामुळे अतिशय महत्वाची शेती यामध्ये होत असते. सर्वात जास्त उत्पादन वगैरे ऊसाचं जे आहे तर याच भागात होत असते. आणि यामध्ये पिकं कोणते घेतात ते बघू. यामध्ये पिकं घेतात गहू, तांदूळ, ऊस, डाळी, तेलबिया पिकं. यामध्ये सर्वात जास्त गहू, तांदूळ आणि ऊस. ठीक आहे. UPचा भाग ऊस सर्वात जास्त घेतात, UP बिहारमध्ये. तांदूळ हा भाग पश्चिम बंगालकडे, वेस्ट बेंगाल, ओडिसाचा काही पार्ट. गहू भाग हरियाणा, आपलं आपलं पंजाब या भागामध्ये. ठीक आहे. तर हे प्रदेशवार तुम्हाला माहिती असायला हवे. सर्वसाधारण माहितीच राहते, पण फ्रेशरच्या दृष्टिकोनातून सांगतोय.
नंतर काय आहे तर ती हलकी ते मध्यम आहे. हे इथं असं हे लक्षात ठेवा, ही भारी नाही. इथं तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकते. भारी म्हणजे तशी चांगली आहेत. आपलं भारी मराठीतलं वेगळं आहे आणि यांचं वेगळं आहे. मध्यम पोताची आहेत. पोटॅश, चुना यामध्ये समृद्ध आहेत. पोटॅश आणि चुना चांगला आहेत, परंतु नायट्रोजन आणि स्फुरद कमी आहे. हा यामध्ये विचारण्याजोगा पार्ट आहे. शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत, अत्यंत महत्वाचे आहेत. तर लक्षात ठेवताना बघा, लक्षात ठेवताना तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की हलकी ते मध्यम आहे, परंतु पोटॅश चुना जरी समृद्ध असला, जास्त असला, तर नायट्रोजन आणि स्फुरद कमी आहे. एन आणि पी हे कमी आहेत. ठीक आहे. पोटॅश म्हणजे NPK जास्त आहेत आणि चुना, ठीक आहे, चुना जास्त आहे. याचा अर्थ जमीन आम्ल आहे की विम्ल आहेत, हे तुम्हाला पॉइंट टू पॉइंट नेहमी लक्षात आलेलं पाहिजे. काय पीएच स्केल. आता चुना जास्त आहे, तर मग काय जास्त आहेत कमेंट मध्ये टाका. आम्ल आहे की विम्ल आहे ती जमीन, की उदासीन आहेत की म्हणजे स्लाइटली ऍसिडिक आहेत, ते कमेंट मध्ये टाका. आता तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये आपण मराठीतच केलेलं आहे, थोडंफार इंग्रजी स्पष्टीकरण राहिलंय, ते चुकून राहिलंय, ते तिकडच राहिलं आणि हे इकडच राहिलंय. बाकी यामध्ये असं काही सांगण्याजोगं नाही, सगळं सांगितलंच. नंतर प्रश्न होता मित्रांनो, फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डरवर FCO सिलेबसचा पार्ट आहेत. सिलेबसमध्ये दिलेले आहेत FCO, त्यामुळे प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे हातचा प्रश्न आहे. तुम्ही हा कायदा कधीचा एवढं जरी वाचलं असतं, अभ्यास करणारे वाचतात, त्यामुळे हा हातचा प्रश्न होता आणि बऱ्याच जणांना हा प्रश्न जमलेला आहे. तर FCO इम्प्लिमेंटेड इन इंडिया अँड रेग्युलेशन ऑफ क्वालिटी, सेल, पॅकेजिंग अँड कंट्रोल ऑफ फर्टिलायझर्स, यासाठी आहे तो. फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर म्हणजे FCO मराठीमध्ये भारतामध्ये खतांच्या गुणवत्ता, विक्री, पॅकेजिंग आणि नियंत्रणासाठी. तर यामध्ये विशेष असं काही नाही, आपण तरी हा कायदा बघू. ठीक आहे. तर एक्सप्लेनेशन हा हे सगळं आहे. एक्सप्लेनेशन मध्ये बघा, आवश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत लागू आहे. हे इथं महत्वाचं आहे. इथं आपल्याला क्वेश्चन बनवू शकते. 1985 सालातच अंमलात आलेला आहे, इथे क्वेश्चन बनवू शकते. खत नियंत्रण आदेश आणि लागू म्हणजे अंमल आणि हा आदेश साल एकच आहेत. केवळ नोटिफाईड दर्जेदार खते विक्रीसाठी परवानगी आहेत. जे खते आहेत ते या कायद्याअंतर्गत येतात. या कायद्याअंतर्गत त्यांना परमिशन मिळत असते कृषी केंद्रावाल्यांना विक्रीसाठी. त्यामुळे हे असं लक्षात ठेवा. नंतर उत्पादक, आयातदार, विक्रेत्यांना नोंदणी आवश्यक आहे. नंबर 1 उत्पादक, आयातदार आणि विक्रेत्यांना. आता खरेदीदारांना नाही. जर त्यांनी इथं खरेदीदार जर सेंटेन्स मध्ये टाकलं, जर खूप खूप अवघड जर परीक्षा करायची राहिली, खरेदीदार अवघड जर त्यांना सेंटेन्स वगैरे टाकायचं राहिलं, तर इथं खरेदीदार पण टाकू शकते. नोंदणी करणे आवश्यक आहे. हा आपला सिलेबसचा पार्ट आहे, त्यामुळे याला मायक्रो पद्धतीने तुम्हाला कव्हर करायचं आहे. उत्पादक, आयातदार, विक्रेता यांना नोंदणी आवश्यक आहे. त्यानंतर FCOचा उद्देश जो आहे तर ते मानक निश्चित करणे, अवैध विक्री जी आहे खतांची ती थांबवणे आणि राज्य केंद्र सरकारच्या प्रयोगशाळा आणि अधिकृत करणे, जे राज्य व केंद्र सरकारच्या ज्या प्रयोगशाळा आहेत त्या अधिकृत करणे. विक्रेता परवाना, रिटेलर लायसन्स घेणे बंधनकारक. जे कृषी केंद्रांना लायसन्स मिळते ते या कायद्याअंतर्गत मिळत आहेत. म्हणजे FCO खतेचं जे परवाना आहेत ते या कायद्याअंतर्गत. तर FCO म्हणजे काय, तर FCO म्हणजे फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर, जो भारत सरकारने एसेन्शियल ऑफ कमोडिटीज ऍक्ट 1955 अंतर्गत तयार केला आहे. हा आदेश खतांचा गुणवत्ता, पॅकेजिंग, विक्री, साठवणूक, तपासणी आणि विक्रेत्यांच्या परवान्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू केला जातो. हे वाचून सांगण्यासारखं मला पण आवडत नाही, त्यामुळे मी पण हे सांगत नाही फारसं. त्यामुळे हे वाचून घ्या तुम्ही. ठीक आहे. समजून सांगतो वाटल्यास, तुम्हाला जे आता समजून सांगितलं तेच. शॉर्ट मध्ये इथं माहिती दिलेली आहे आपण. तर शॉर्ट मध्ये माहिती बघा. कायदा एसेन्शियल ऑफ कमोडिटीज ऍक्ट अंतर्गत 55चा आणि जो आदेश लागू वर्ष जे आहे तर 85चा आहे. उद्देश कायदा, खताचा दर्जा, परवाना, नियम, नियंत्रण आणि FCO लागू करणारी संस्था जे आहेत कृषी मंत्रालय, भारत सरकार किंवा ग्राहक कल्याण मंत्रालय किंवा मग यालाच असून गृह मंत्रालय किंवा मग
असं दुसरं कोणतं मंत्रालय जर आलं तर ते निवडायचं नाही, कृषी मंत्रालय आहेत. आता मंत्रालय यावरच प्रश्न येते, त्यामुळे सांगतोय. बऱ्याचदा कन्फ्यूज होते, पण ते कृषी मंत्रालय आपले पोरं डायरेक्ट डोळे लावून मारतात, पण ते बऱ्याचदा नसते पण. तर नेक्स्ट बघा, इथे मला माहित आहे का थोडंसं दिसण्याचा प्रॉब्लेम चालतंय, त्यामुळे मला इथे प्रॉब्लेम होतोय. मातीचा पीएच आणि अन्नद्रव्याची कमतरता यावर 2 प्रश्न आहे. प्रश्न 5, प्रश्न 6. जांभळसर रंग येणे. इथं मित्रांनो मी तुम्हाला प्रश्न परत एकदा वाचून सांगतोय, बेसिक वाले आपले पोरं आहेत. तरुण वनस्पतीमध्ये पानं व खोडांवर जांभळसर रंग येणे ही कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे आहेत? तर ओकेजनल पर्पलिंग ऑफ लीव्स अँड स्टेम्स especially in young plants in a characteristics deficiency symptoms of which nutrients? तर प्रश्न असा आहे, तर यामध्ये स्फुरद हे याचं उत्तर आहे. परत एकदा वाचून सांगल्यासारखं होईल, तर ते बेसिक वाल्या पोरांसाठी. आता ऍडव्हान्स आणि बेसिक दोन्ही पोरांसाठी सांगतो. यामधून आपण काय घ्यायचं, कमतरता आणि लक्षणे किंवा यावर प्रश्न आहेत असं तुम्ही लक्षात घ्यायचे. त्यामुळे तुम्हाला वाचताना कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे हा रोग झालेला आहे ते तुमच्या लक्षात आलं पाहिजेत, आणि लक्षणे. ठीक आहे. तर एनपीके वर जास्त भर द्या. कमतरता लक्षण जेव्हा डीप मध्ये जाते तो एनपीके वर जास्त भर द्यायचा. जास्तीत जास्त दुय्यम अन्नद्रव्यापर्यंत जायचं, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आपलं गंधक पर्यंत. फारसं डीप मध्ये खाली पुढचे जे सूक्ष्म अन्नद्रव्य तिथपर्यंत जात नाही ते. पण असा डीप मध्ये जर प्रश्न गेला म्हणजे कमतरतेची लक्षणे वगैरे, तर असा प्रश्न विचारू शकतो एनपीके वर. आणि आपले दुय्यम अन्नद्रव्य जे आहेत म्हणजे आपले कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि हे काय म्हणतात आपल्याला गंधक, सल्फर, यावर प्रश्न फिरू शकते. ठीक आहे. बाकी यामध्ये असं काही रॉकेट सायन्स तर नाहीच. दुसरा प्रश्न, अल्कली सॉइल पीएच यावर प्रश्न आहे. तर तुम्हाला अल्कली मातीचा सामू रिकामी जागा असतो असं विचारलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ पीएच वर प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे पीएच स्केल तुम्हाला व्यवस्थित करायची आहे. मी काल पण सांगितलंय पीएच स्केल व्यवस्थित करा म्हणून. तर या प्रश्नामधून तुम्हाला एवढंच घ्यायचं आहे की पीएच स्केल व्यवस्थित करणे. ठीक आहे. अल्कली सॉइलचा सामू विचारला तर होऊ शकतं ते पुढे चालून आम्ल जमिनीचा सामू पण विचारू शकते, म्हणजे ऍसिडिक. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला पीएच स्केल व्यवस्थित करायचं आहे. त्यामुळे लक्षात घेताना पीएच स्केल व्यवस्थित करणे. पीएच स्केल मध्ये बघा 0, 7, 14 यावरच फिरत असते. हे उदासीन आहेत, इकडे आम्ल आणि इकडे विम्ल, हे उदासीन. ठीक आहे. इथं आहे तसं स्पष्टीकरण, एकच मिनिट थांबा. हे बघा, 5 म्हणजे आम्लीय, पर्याय दिले. 6 किंचित आम्लीय, 7 तटस्थ, 8 किंचित क्षारीय. मॅडमने पीपीटी कशी बनवली वा. ठीक आहे. सारवंट माती शब्द नवीन आहेत, हे लक्षात ठेवा. अल्कली सॉइल, सारवंट माती म्हणजे विम्ल वगैरे आपण म्हणतो ते. किंचित क्षारीय 8 म्हणजे. तर अल्कली सॉइल, सारवंट माती, पीएच व्हॅल्यू 8, 8.5 पेक्षा जास्त, म्हणजे 8.5 पेक्षा अधिक, म्हणजे 8.5 पेक्षा अधिक. तर सारवंट, क्षारीय, अल्कली हे तिन्ही नावं याला आहेत, म्हणजे पीएच 8.5 पेक्षा जास्त या कन्सेप्टला. मातीमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, हे एक इथं कीवर्ड आहे. अशा मातीची रचना निकृष्ट असते. पाणी झिरपण्याची क्षमता कमी असते आणि पीक उत्पादनावर विपरीत परिणाम, त्यामुळेच विपरीत परिणाम होत असते. इथं की पॉईंट तुम्हाला सोडियमचे प्रमाण जास्त, 8.5 पेक्षा जास्त, आणि जमीन ते निकृष्ट असते, हे तर तुमच्या लक्षात राहतीलच. आणि इथं अल्कली पण म्हटलेलं आहे, क्षारीय पण म्हटलेलं आहे, सारवंट पण म्हटलेलं आहे, हे अल्कली पण म्हटलेलं आहे. ठीक आहे. पुढं मातीचे वर्गीकरण आपण यामध्ये बघा, हे एवढं जर केलं ना तुमचं तर व्यवस्थित होऊन जाईल. तुम्हाला दिसते व्यवस्थित, मला थोडा दिसण्याचा प्रॉब्लेम आहे इथे, इथून आपल्या बोटचा. तर बघा,
पीएच रेंज जी आहे 5 पेक्षा कमी, 5 आणि 5.5, 5.5 आणि 6.5, 6.5 आणि 7.5, मग हे पुढे वाढत वाढत चालली 8.5, 8.5च्या पलीकडे. तर इथे तुम्ही ही आपली पीएच स्केल आहेत 0, 7 आणि 14. हे उदासीन म्हणजे याला न्यूट्रल, आणि ऍसिडिक आम्लीय, आणि हे आपली विम्ल क्षारीय. ठीक आहे. तर मित्रांनो प्रश्न इथंच येतो, 7च्या अलीकडे असलं तर आम्ल आणि पलीकडे असलं तर विम्ल. यानुसार तुम्ही लक्षात ठेवा. आता अलीकडे पलीकडे नुसार हे जरी त्यांनी थोडक्यात जरी दिले असले तरी तुम्हाला तेच लक्षात ठेवायचे कन्सेप्ट. पण तरी एकदा लक्षात ठेवा, फारच आम्लीय. तर यामध्ये काय, NP नायट्रोजन फॉस्फरस कमी असते, फेरस आणि हे मॅग्नेशियम हे विषारी आहेत. एनपीके मध्ये यामध्ये के ठीक आहेत, पोटॅशियम ठीक आहे. ऍक्च्युअली तुम्हाला की पॉइंट सांगतोय, आपला थंब रूल सांगतो नेहमीप्रमाणे, भारतामध्ये पोटॅशियमची कमतरता नाही, पोटॅशियम भरपूर आहेत भारतातील जमिनीमध्ये बरं का. त्यामुळे हे जे आहे ना पोटॅशियम, हे तर तुम्ही थंब रूल लक्षात ठेवा की पोटॅशियम भरपूर आहे. त्यामुळे बऱ्याचदा एनपी मध्येच कमी दाखवेल, जे नायट्रोजन आणि फॉस्फरस मध्येच कमी दाखवते, नत्र आणि स्फुरद मध्ये. आणि पोटॅशियम मध्ये म्हणजे आपले विपुल प्रमाणात आहेत पोटॅशियम. ठीक आहे. तर या जमिनीमध्ये पण तसंच एनपी कमी आहेत आणि फेरस आणि मॅग्नेशियम याची उपलब्धता आहेत. विषारी म्हणजे काय केलंय, तर ठीक आहे पुढे बघा, चुना द्या, ड्रेनेज सुधरा. तर हे आम्लीय आहेत त्यामुळे चुना वापरायचा, आणि विम्ल एकदम हार्ड विम्ल असेल तर जिप्सम वापरायचं. इथं 2 लक्षात तुमच्या नेहमीच राहते, त्यामुळे इथं फारसं काही सांगण्याजोगत नाही. पण इथं पण कन्फ्युज होऊ शकते, इकडलं तिकडं आणि तिकडलं इकडं, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. पुढं चहा व लवंग इत्यादी पिके घेतली जाते. या रेशोमध्ये 5 पॉईंट कमी चहा. आपण काल बघितलं चहा आम्लमध्ये आहेत. ठीक आहे. आम्लमध्ये चहा, रबर, कॉफी हे सगळे येतात. आणि लवंग म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल केरळ, तमिळनाडू किंवा आपला किनारी पट्टा आहे ना, आंध्र प्रदेश वगैरे त्या भागामध्ये. तर नंतर बघा, आता इकडे बटाटा आणि तांदूळ हे पण आम्लमध्येच आहेत. तुम्ही इथं एक रेषा फाडा, हे इथं हे तटस्थ न्यूट्रल मध्ये सर्व पोषक उत्कृष्ट आहेत, आणि धान्य व कडधान्यासाठी सर्वोत्तम आहेत, आणि गहू, मका, डाळी हे सगळे घेते. तर इथून हे जे तुमची सीमारेषा आहेत ना, इथून सगळे डिवाइड करायचे. त्यानंतर इकडले लक्षात ठेवायचे, इकडले ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात राहते. ठीक आहे. तिकडे कोणते चहा, लवंग, बटाटा, तांदूळ, भाज्या आणि फळे. आता ही जी जमीन आहेत किंचित आम्लीय आहेत, स्लाइटली ऍसिडिक आहेत, आणि बहुतेक पोषक उत्कृष्ट उपलब्ध आहेत, म्हणजे पोषक द्रव्ये उत्कृष्टपणे उपलब्ध आहेत. तर बहुतेक पिकांसाठी आदर्श पण आहेत, आणि सर्वात आदर्श म्हणजे हीच आहेत, आपली 5.5, 6.5 वाली किंवा 6.5 ते 7.5च्या दरम्यानची. तर भाज्या व फळेसाठी ठीक आहे. तर तुम्हाला हे एवढं लक्षात ठेवा, चहा, लवंग, बटाटा, तांदूळ. ठीक आहे. आणि इथं जर 7.5च्या वर गेलंय तर इथं ज्वारी, बाजरी, धान. ठीक आहे. तर हे इथं असं लक्षात ठेवा. बटाटा, तांदूळ म्हणलं तर आम्ल, कारण तिथं पाणी आहे, बटाट्याला पण बुडत असते, त्याला पण पाण्याची जास्त आवश्यकता. चहा, लवंग हे पण. आता हे इथं तुम्हाला पार्टिशन केल्यामुळे तुमच्या लक्षात राहतील, आणि खालचे ज्वारी, बाजरी वगैरे ते आपल्या म्हणजे 7.5च्या पलीकडे राहतील म्हणून लक्षात राहतील. तर फारसा झाला, आता टेबल तुमचा संपला. बाकी असं काही यामध्ये करण्याजोगतं नाही. आता बघा, किंचित क्षारीय हे ठीक आहे. आता हे जे आहेत ना, इथं किंचित आहेत आणि इथं किंचित आहेत, म्हणजे याच्या जवळ आहेत, तटस्थच्या जवळ आहेत, त्यामुळे किंचित किंचित वापरलेलं आहे. इथं आम्लीय चाललंय, इकडे क्षारीय चाललंय. मग जास्त खाली गेलं अल्कॅलिनिक म्हणजे अल्कलाईन होतात किंवा सोडिक होतात 8.5च्या वर. त्यामुळे इथं लक्षात ठेवण्याजोगत आहेत, आणि बहुतेक सूक्ष्म अन्नद्रव्ये अनुपलब्ध होतात. हे वाक्य लक्षात ठेवा. जर 8.5च्या वर गेलं तर सूक्ष्म अन्नद्रव्ये खूप कमी प्रमाणात असतात, जवळपास नाहीसेच असतात, नसतातच. तर ठीक आहे, बाकी यामध्ये सांगण्याजोगतं असं काही नाही. इथं एक बॉर्डर करायची वरचे आणि खालचे, एवढं लक्षात ठेवायचं. आयडियल पीएच बघा 6.5चा आहे, यावर प्रश्न येतो.
बऱ्याचदा आयडियल पीएच आपलं चांगला आदर्श पीएच 6.5 आहेत. परत इथं ऍसिडिक सॉइल प्रॉब्लेम जे आहेत तर ते NPK मधलं आपलं फॉस्फरस आणि यमो म्हणजे मॉलिब्डेनम कमी असते आणि हे ॲल्युमिनियम विषारी असते, मुळांची वाढ कमी. ठीक आहे. ऍसिडिक सॉइल प्रॉब्लेम्स. तर ऍसिडिक सॉइल प्रॉब्लेम आणि अल्कलाईन सॉइल प्रॉब्लेम, त्यामध्ये ऍसिडिक मध्ये काय, NPK मधलं आपलं पी म्हणजे स्फुरद आणि हे मॉलिब्डेनम कमी असते. हे ॲल्युमिनियम विषारी मुळांची वाढ कमी होते यामध्ये. ठीक आहे. आणि तर अल्कलाईन मध्ये ऍसिडिक म्हणजे 7च्या खाली, 7च्या खाली आणि हे 7च्या वर अल्कलाईन. तर यामध्ये फेरस, झिंक आणि हे मॅग्नेशियम यांची कमतरता असते. क्लोरोसिस म्हणजे पिवळेपणा जाणवतो. ठीक आहे. हे कीवर्ड आहे, हे लक्षात ठेवा. मॅनेजमेंट कसं, तर चुना द्यायचं म्हणजे त्यामुळे पीएच वाढतो आणि सल्फर पीएच कमी करतो. जिप्सम सोडिक माती सुधारतो. यावर प्रश्न आहेत. हे जे आहे ना मॅनेजमेंट, यावर प्रश्न आहे, बरेच प्रश्न आहेत. तर तुम्हाला जर आम्ल असेल तर चुना वापरायचा, वर जसं सांगितलं तसं. 7च्या खाली चुना सल्फर पीएच कमी करतो, म्हणजे हे जवळपास 7च्या वर असलं तरी. आणि जिप्सम सोडिक माती म्हणजे जवळपास 8.5च्या वर जर असलं तर हे वापरायचं जिप्सम. ठीक आहे. बाकी काही सांगण्याजोगतं नाही यामध्ये. आता अझोडॅबॅक्टर, रायझोबियम आणि हे जे आहेत ना आपले, ते हमखास त्यावर प्रश्न येतो. त्यामुळे त्याचे एक शॉर्ट नोट्स आहेत, तेवढं जर केलं तर तुमचं यावरचे प्रश्न, सगळे प्रश्न क्लिअर होऊन जातात. हे अझोडॅबॅक्टर आहेत. तर बघा, अझोडॅबॅक्टर यावर प्रश्न आहेत. तर अझोडॅबॅक्टर हा कोणत्या प्रकारचा जीव आहे? अझोडॅबॅक्टर इज क्लासिफाईड ॲज अ व्हिच टाईप ऑफ नायट्रोजन फिक्सिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. प्रकार विचारलेला आहे, वरवरच गेलेला आहे. अझोडॅबॅक्टरचं जीवनक्रम किंवा मग त्या आतमध्ये MSc केलेली नाही त्यांनी, वरवरच आहेत. तर त्यामध्ये वरवरच तुम्ही लक्षात ठेवायचं. परत ऑप्शन बघा, म्हणजे सिम्बायोटिक रिलेशन असते का सहजीवी? तर यामध्ये नसते सहजीवी. सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सर म्हणजे सहजीवी नायट्रोजन स्थिरीकरण. फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सर म्हणजे मुक्त असहजीवी नायट्रोजन स्थिरीकरण. जीवाणूजन्य रोगकारक फंगल बायोफर्टिलायझर आणि ब्लू ग्रीन अल्गी म्हणजे निळे हिरव्या शेवाळांचा प्रकार. तर असं काही नाही. तर यामध्ये हे याचे आन्सर आहेत, फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सर, मुक्तजीवी असहजीवी नायट्रोजन स्थिरीकरण. याचे की पॉइंट आहेत मित्रांनो, ते वाचायचे, की नोट्स वाचायचे. बाकी यामध्ये असं काही सांगण्याजोगतं काही नाहीच आहे. तर ती आपली शॉर्ट नोट्स जी आहे ना, तुम्ही दास कृषीला मेसेज करा, तुम्हाला याची शॉर्ट नोट्स पण मिळून जातील. स्पष्टीकरण बघा, जाऊ द्या, स्पष्टीकरणावर या. स्पष्टीकरणामध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, असहजीवी अझोडॅबॅक्टर. रायझोबियम सहजीवी, रायझोबियम असलं किती सहजीवी, सह. ठीक आहे. तर हे स्वतंत्रपणे राहते, नायट्रोजन मातीमध्ये रूपांतरित करते. नायट्रोजन म्हणजे स्थिरीकरण करणारे हे जीवाणू आहेत. मातीची सेंद्रिय क्षमता, पीक उत्पादन वाढवते. सामान्य ते क्षारीय पीएच असलेल्या मातीमध्ये कार्यक्षम आहे. सामान्य ते क्षारीय म्हणजे आपल्या 7 हे सामान्य ते थोडं 8.5 पर्यंत. ठीक आहे. इथं कार्यक्षम आहेत 8.5, याच्या पलीकडे नाही. याशिवाय तो वनस्पती वाढवणारे हार्मोन्स म्हणजे IAA, जिब्रेलिन्स हे सुद्धा तयार करतो. गहू, मका, कापूस यासारख्या अशेंगधारी पिकामध्ये वापरला जातो. म्हणजे कडधान्य नसलेल्या या पिकामध्ये, कडधान्य नसलेल्या आणि कडधान्य असलेल्यामध्ये रायझोबियम वापरतात. इथं की पॉइंट आहेत, अशेंगधारी, गहू, मका, कापूस. द्विदल भाग नाही होत नाही याचे, त्यामध्ये वापरतात. ठीक आहे. द्विदल भागामध्ये रायझोबियम वापरतात. नंतर काय, मुक्तजीवी नायट्रोजन स्थिरीकारक हवेशीर सामसूम जमिनीत, सामसूम म्हणजे शांत जमिनीत वापर सेंद्रिय शेतीतील बायोफर्टिलायझर म्हणून होत असतो.
फायदा काय, तर नायट्रोजन उपलब्ध करून नायट्रोजन स्थिरीकरण करून देत असतो हे रायझोबॅक्टर. इथं की पॉइंट्स काय, तर असहजीवी आणि नायट्रोजन स्थिरीकरण, सहजीवीमध्ये रायझोबियम असते आणि जवळपास 7 किंवा 7-7.5च्या जवळपास चांगल्या पद्धतीने वाढतो, 8 पर्यंत, 8.5 पर्यंत पण जात नाही. आय आणि जिब्रेलिन सुद्धा तयार करतो, हा एक इथे की पॉइंट्स आहे. आणि अशेंगधारी जे कडधान्य नसलेले गहू, मका, कापूस, ज्याचे 2 भाग होत नाहीत तिथे हे वापरते. जसं आता आपलं हरभरा झालं, वाटाणा झालं, त्याचे 2 भाग होतात, शेंगदाणे झालं, तिथे वापरत नाही ॲझोटॅबॅक्टर, तिथं रायझोबियम वापरलं जातं. इथं हे एवढे की पॉइंट आहे. ठीक आहे, बाकी काही नाही यामध्ये. आणि अभ्यास करताना रायझोबियम, ॲझोटॅबॅक्टर आणि अजून 4-5 प्रकारचे जे नायट्रोजन फिक्सर आहेत ते सगळे व्यवस्थित करायचे आहेत, पॉईंट टू पॉईंट कव्हर करायचे आणि त्यावरच रिव्हिजन करायचं. फारसं डीपमध्ये जायचं नाही, कारण त्या डीपमध्ये प्रश्न गेलेलाच नाही. त्यामुळे तुम्ही करून काय करता, तुम्ही काही म्हणजे प्राध्यापक लेवलची एक्झाम देत नाही. कृषी सेवक, कृषी सहाय्यक वर्ग 3 लेवलचं पद आहे, त्यामुळे त्या लेवलची तुम्हाला एक्झाम द्यायची असल्यामुळे आणि त्याची प्रश्नाची काठिण्य पातळी त्यावेळची एकदम इझी आणि मिडियम लेवलची असल्यामुळे तेवढंच करायचं आहे. ठीक आहे. आता आम्हाला सर मागच्या वर्षीचा पेपर हार्ड होता, एफओ दर्जाचा होता, ते काहून वाटलं, तर त्याचं कारण तुम्हाला हळूहळू समजून जाईल. जोपर्यंत तुमचं शब्दाचं हे सगळा खेळ चालेल ना, शब्दाचा खेळ सगळा समजून सांगेल तुम्हाला, तेव्हा थोडं इझी होत राहील. आणि थोडं डीपमध्ये पण गेलेला आहे, म्हणजे जो पाठ शिकलेले नाही तुम्ही डिप्लोमामध्ये, बीएससी मध्ये, तो पाठ पण विचारलेला आहे, तो पण आपण इथे घेणारच आहोत. ते 10 विषय जे आहे ना आपली BYQ सिरीजमध्ये, त्या सगळ्यामध्ये ते सगळे पाठ कव्हर होणार आहेत. नंतर बघा, ॲझोटॅबॅक्टर हे ठीक आहे, झालंय आपलं. आता पुढं मातीची सीईसी यावर प्रश्न आहेत. मातीची सीईसी, परीक्षण खोली आणि पडलिंग यावर प्रश्न आहेत. तर बघा, तिन्ही प्रश्न सगळे एका स्क्रीनवर घेऊन आलेलो आपण. आपल्याला प्रश्न कशावर आहेत आणि कशा पद्धतीने विचारला ह्याच एवढा उद्देश ठेवा आणि अभ्यास करताना तोच उद्देश तुम्ही डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करा. नंतर बघा, सीईसी आणि ऍसिड रेन, मातीमध्ये उच्च सीईसी आणि उच्च माती वापर क्षमता असल्यास ती आम्ल वर्षाबाबत कशी असते, तर ती प्रतिकार क्षमता जास्त असते त्याची. ऑप्शन मध्ये बरेच इथं 4 ऑप्शन दिलेले होते, पण इथं जागा नसल्यामुळे आपण ते टाकलेले नाही आणि ऑप्शनची काही गरज नाही एवढी. तुम्हाला प्रश्न समजून घेणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर सीईसी तुम्हाला व्यवस्थित करणे गरजेचं आहे. इथून या प्रश्नावरून काय कळलं तुम्हाला, सीईसीचं जे आजूबाजूचं सगळं व्यवस्थित करायचं आणि ऍसिड रेन पण व्यवस्थित करावं लागेल. या प्रश्नामध्ये तुम्हाला ऍसिड रेन व्यवस्थित करायचं आहे, एवढं लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, तर पुढं सॉइल टेस्टिंग डेप्थ. आता बहुवर्षीय पिकांसाठी माती परीक्षण किती खोलीवर केले जाते, इथं मेन कीवर्ड आहे माती परीक्षण म्हणजे सॉइल टेस्टिंग. तर हे जे सॉइल टेस्टिंग आहेत हे व्यवस्थित करायचं आहे. आता आज 90 सेंटीमीटर बहुवर्षीय पिकांसाठी विचारलंय, तर हंगामी पिकांसाठी पण विचारू शकतात ना, त्यामुळे हे करताना व्यवस्थित करायचं. नेक्स्ट, पडलिंग प्रोसेस जी आहेत ना, चिकलणी प्रक्रिया म्हणजे काय तेच विचारलं होतं, परंतु इथं विचारताना थोडा हार्ड लेवलचं म्हणजे शब्द प्रक्रिया जी आहे एकदम हार्ड लेवलची विचारली होती, त्यामुळे थोडं हार्ड गेलंय. तर पाण्यात मातीचे मिसळून परासरण रोखण्यासाठी ते ढवळून काढणे. परासरण हा शब्द अवघड आहे, पण जर तुम्ही इंग्लिशमध्ये गेले तर बघा, आता चर्निंग ऑफ सॉइल इन प्रेझन्स ऑफ वॉटर टू रिड्यूस पर्क्युलेशन हा चांगला शब्द आहे. ठीक आहे, तर पर्क्युलेशनसाठी पडलिंग केली जाते, म्हणजे मातीचे मिसळून परासरण रोखण्यासाठी. ठीक आहे, तुम्ही बोलता तुम्हाला परासरण करण्यासाठी म्हणलंय, पण परासरण करण्यासाठी नाही, रिड्यूस पर्क्युलेशनसाठी म्हणजे परासरण रोखण्यासाठी पडलिंग केली जाते. पडलिंग म्हणजे चिखलणी जी भात शेतामध्ये केली जाते. भात शेतामध्ये तुम्ही बघितलं सर, रीलमध्ये वगैरे ट्रॅक्टर वगैरे फिरवत आहेत ते, किंवा मग त्यामध्ये पडलिंग म्हणजे जवळपास भात शेतीमध्ये पाणी असते, चारही बाजूने बांध असतात आणि त्यामध्येच आपलं ट्रॅक्टर वगैरे किंवा नांगरणी वखर वगैरे टाकला जातो. भात शेतीवाल्यांना आता कोकणच्या भागातल्या पुरांना सगळ्यांना व्यवस्थित माहित असेल आणि आपल्या भंडारा गोंदिया साईडच्या. तर यावर पडलिंगवर प्रश्न होतात. पडलिंग, चिखलनीच येईल याची गॅरंटी नाही, पडलिंग येऊ शकते प्रश्न परीक्षेमध्ये. तर नंतर बघा, आता पडलिंग सारखंच अजून काय विचारू शकते त्यावर आपण एक तक्ता दिलेला आहे. आता पडलिंग त्यांनी विचारलंय, पडलिंग सारखं अजून काय विचारेल, चिखलनी. आता पडलिंग झाले आपलं. तर प्लगिंग, नांगरणी म्हणजे काय, हे कन्सेप्ट काय आहेत, तर माती उलटी करून ढील देणे, औषध झाकणे आणि वातन सुधारणे. वातन शब्द लक्षात ठेवायचा. टर्निंग सॉइल टू लुझन इट अँड बरी रेसिड्यू, इम्प्रूव्ह एरेशन. तर नांगरणीची कन्सेप्ट आहेत, बंडिंग, गठणी बांधणे,
त्याची ही कन्सेप्ट आहे. म्हणजे पाणी वाहून जाणे, रोखणे, पाणी वाहून जाणे, रोखणे व पाणी संचयासाठी मातीचे बांध, यासाठी हे बंडिंग आहेत. बांध टाकणे किंवा गठडी बांधणी असं त्याला म्हणतं. म्हणजे स्मॉल अर्थन बंड्स टू स्टॉप रन ऑफ अँड कन्झर्व वॉटर. ठीक आहे, ही याची कन्सेप्ट आहे. त्यानंतर मल्चिंग. मल्चिंग म्हणजे काय? कव्हरिंग सॉइल विथ प्लास्टिक रिड्यूस इव्हॅपोरेशन अँड कंट्रोल वीड्स. म्हणजे ओलावा टिकून ठेवण्यासाठी आणि तण नियंत्रणासाठी जवळपास सेंद्रिय आणि असेंद्रिय म्हणजे पेंढा आणि प्लास्टिक यांचं थर टाकलेला असतो. ह्या कन्सेप्ट आहेत. या कन्सेप्टवर प्रश्न विचारला पडलिंगवर तर पुढे चालून या तिन्ही कन्सेप्टवर येऊ शकते. त्यासाठी आपण हे दिलेलं आहे. नेक्स्ट, मातीचे कण, पोत आणि पोषक तत्वे यावर प्रश्न आहेत. ते मातीचे कण जे आहेत ना, हे व्यवस्थित करायचे आहेत. शब्दशः व्यवस्थित करायचे. इथं कन्फ्युजन होते. शब्दशः व्यवस्थित, इथं चुकायचं नाही. आता हे इथची आकडेवारी तुम्हाला व्यवस्थित करायची आहे. सँड, सिल्ट आणि क्ले. क्ले म्हणजे एकदम चिकट, एकदम बारीक. 0.02. इथं 2 झिरो आहे हे लक्षात ठेवा. इथं 1, 2, 3 असं नाही. इथं 2 झिरो आहे एक लक्षात ठेवा. कारण बऱ्याचदा किती झिरो आहेत हे तुम्ही कन्फ्युजन न विसरून जाता. ठीक आहे, तिथं 2 झिरो क्ले म्हणजे आता 0.02 तर 0.02 ते 0.05 नंतर 0.05 ते 2 mm. इथे हे 2 mm लक्षात ठेवा आणि ते 0.02 mm हे लक्षात ठेवा. इकडे 2 झिरो आले, इकडे 2 झिरो आले, 2च्या अलीकडे. ठीक आहे, ही आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. नंतर सॉइल टेक्स्चरवर प्रश्न आहेत. सॉइल टेक्स्चर म्हणजे मातीच्या कणांचे जे सापेक्ष प्रमाणाला काय म्हणतात, मातीचा पोत, यावर प्रश्न आहेत. सॉइल टेक्स्चर जे आहेत ह्या व्याख्या ज्या आहेत ना, या डेफिनेशन त्या तुम्हाला व्यवस्थित माहितीच पाहिजे. ह्या सगळ्या डेफिनेशनवरच प्रश्न आहेत. बऱ्याचदा विचारलेले आहेत आणि आता पुढे पण विचारणार असते. ठीक आहे, तर पुढे बघा, न्यूट्रिएंट कंटेंट. विच सॉइल हॅज अ लो अमाऊंट ऑफ N and K. N म्हणजे नायट्रोजन आणि K म्हणजे पोटॅशियम. बट हॅज लाईट म्हणजे हाईट अमाऊंट ऑफ फॉस्फरस. तर कोणत्या मातीत नायट्रोजन आणि पोटॅशियमचे प्रमाण कमी आहे परंतु फॉस्फरसचे प्रमाण जास्त आहे? दिसायला थोडा प्रॉब्लेम जातो इथे थोडा लाइटिंगचा असल्यामुळे. तर कोणत्या मातीत नायट्रोजन आणि पोटॅशियमचे प्रमाण कमी आहे परंतु फॉस्फरसचे प्रमाण जास्त आहे? काय म्हणलं यांनी? NPK मधलं फॉस्फरस जास्त आहे म्हणते, म्हणजे स्फुरद जास्त आहेत. स्फुरद बऱ्याचदा शब्दाचा खेळ आहे इथं सगळा. तर ती आहे लॅटराइट सॉइल मध्ये. आता तुम्हाला परत सॉइल आणि सॉइलच्या प्रकारावर प्रश्न आहेत. थोडं डीप मध्ये गेलेला आहे हा प्रश्न, त्यामुळे करताना सॉइलचे प्रकार व्यवस्थित डीप मध्ये व्यवस्थित करायचे. सगळे प्रश्न सॉइलच्या टाईपवरच आहे, सॉइल प्रकारावर. नंतर बघा, तर यात बघा आता काय यामध्ये सविस्तर स्पष्टीकरण असं, लॅटराइट माती अतिवृष्टी व उष्ण हवामानात तयार होते. ती नायट्रोजन व पोटॅशियम मध्ये गरीब असते कारण धूप मोठ्या प्रमाणात होतो. फॉस्फरस मात्र काही प्रमाणात जास्त प्रमाणात आढळते. शब्द रचना केली यांनी. फॉस्फरस मात्र जास्त प्रमाणात आढळते असं पाहिजे. ठीक आहे, झाले. दोन प्रश्न सुटले मित्रांनो, 2 प्रश्न नाही दिसत आपल्याला. तर ठीक आहे, अशा पद्धतीने हे 20 प्रश्नाची टेस्ट तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनला दास कृषीच्या ऍपवर सोडायला मिळतील. जशीच्या तशी जेवढं स्पष्टीकरण दिलेलं आहे तेवढं, याच्यापेक्षा जास्त स्पष्टीकरण आहेत. इथे थोडा आपल्याला पीडीएफचा प्रॉब्लेम आला होता त्यामुळे कमी स्पष्टीकरण टाकले. तर तुम्हाला प्रश्न कसा विचारला हे लक्षात येणं गरजेचं आहे, कोणत्या मुद्द्यावर प्रश्न होता ते. त्यामुळे आपल्याला हे सगळं घेण्यात आलंय. शेवटी आपण त्याच मुद्द्यावर असं केलेलं आहे. तर आता बघा, हे आपली सिरीज कंटिन्यूच चालणार आहे. सॉइलवरचे 20 प्रश्न तुम्हाला आपल्या टेस्ट स्वरूपात सोडवायचे असेल तर ऍप्लिकेशनला जायचं आणि ते स्वरूपात सोडवायचं. झालंय. आता दुसरं, आपलं जे पहिलं लेक्चर झालेलं आहे त्याची मी तुम्हाला पीडीएफ जी आहे तर ती पण दाखवतो. जस्ट वेट. ठीक आहे, हे आहेत आपलं सॉइलवरचं भाग 1. ठीक आहे, तर हे लेक्चर तुम्हाला आपल्या प्लेलिस्ट मध्येच मिळून जातील.
आणि हा अजून महत्वाचं म्हणजे आपली बॅच जी चालू आहेत ना त्याबाबत ज्यांना बॅच बद्दल माहिती पाहिजे त्यांनी पोस्टर बघून घ्या. बाकी बॅच बद्दल एवढं काही सांगत नाही आता. यावर स्पेशलच व्हिडिओ आहेत बॅच बद्दल वर. यावर स्पेशल व्हिडिओ आहेत त्यामुळे तो स्पेशल व्हिडिओ बघून घ्यायचा बॅच बद्दलचा. आणि हे आपला पर्सनल नंबर आहे, खाली जो दिलेला नंबर आहे तो पर्सनल नंबर आहे. तो पर्सनल नंबरवर तुम्ही कॉल मेसेज वगैरे करू शकता. ठीक आहे. तर हे गॅरंटीची बॅच आहेत, म्हणजे गॅरंटी दिलेली असते, मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये आहेत. आणि यामध्ये सगळंच आहेत गॅरंटी दिलेली असल्यामुळे. लेक्चर आहे, टेस्ट आहे, सगळं आहेत. ग्रुप डिस्कशनचा म्हणजे ग्रुप डिस्कशनच्या बॅच ठेवलेले आहेत. जवळपास तुम्हाला कृषी शिक्षक तयार करण्यासाठी जे जे करायचं आहे ते सगळं दासकृषी करणार आहे. बस ठीक आहे, एका वाक्यात एवढंच. अजून काही विचारायचे राहिले त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. ठीक आहे. तर धन्यवाद. थांबू इथेच आपण. आणि परत एकदा तुम्ही हे जर आवडलं असेल तर शेअर करा, कमेंट. ठीक आहे. बाकी आपलं ते तुमचं जे चांगलं काम आहे ते करून टाका. धन्यवाद.